श्री स्वामी समर्थांच्या सत्य घटनेमधील दुसरा भाग. शिवहर शंकर नमामि शंकर शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शिव शंकर शंभो. हे स्वामी समर्थ महाराज मंत्र म्हणत असताना स्वामी भक्तांना काय सांगण्याचा प्रयत्न करायचे एकदा बघून घ्या. आपल्या नकाशामध्ये पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूर यांच्या मध्यस्थानी जे बसतात ते आपले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. आपण आपल्या गावाच्या बाहेरच्या रेखेला शिव म्हणतो, तसं स्वामी समर्थांनी ह्या दृष्टांत दिला. ते म्हणजे काय, शिवहर शंकर नमामि शंकर शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शिव शंकर शंभो. आणि तुमच्या सर्वांना माहिती आहे की आपण गिरिजापती आणि भवानी शंकर कोणाला म्हणतो. हे सांगण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक बाजूने संकटामध्ये घेरलेले असता आणि मध्ये तुम्ही उभा असता संकटाच्या, त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज मध्यस्थानी तुमच्या पाठीशी उभे असतात. म्हणून तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि प्रत्येक वेजेवर, प्रत्येक शिवेवर ज्यावेळेस संकट येऊन उभारले असत त्यावेळेस सुद्धा तुमच्या मदतीला विठुराया, नंतर आई तुळजाभवानी, नंतर आपले दत्त महाराज उभे आहेत. तू घाबरू नकोस. सत्य तर हेच आहे. आणि तुम्ही नामस्मरण करत चला, शिवहर शंकर नमामि शंकर शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शिव शंकर शंभो. ह्याला कुठल्याही गुरुची वगैरे काही गरज नसते. मी कुठला महाराज वगैरे नाहीये, साधा तुमचा आकाश दादा आहे. जे माहिती मला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. स्वामी समर्थ महाराज जे काही कृती करायचे ना, त्या कृतीच्या पाठीमागचा खूप मोठा हेतू असायचा, उद्दिष्ट असायचा. आणि स्वामी समर्थ महाराज जे काही करायचे ते दाखवण्याचा प्रयत्न करते की प्रत्येक स्वामी भक्ताने संकटातून कसं बाहेर पडायचं ते त्यांच्या कृतीतून दाखवून द्यायचे. आणि हे सर्व स्वामी सुतांना माहिती असायचं. पण आजकालचे जे नाममात्र किंवा जे स्वतःला स्वामी सूत म्हणून घेत आहेत ते फक्त आज बाबा महाराज कुठल्या कोपऱ्यात तरी जाऊन बसलेले आहेत आणि पैशाचा लोभी पडलेले आहेत. स्वामी समर्थ महाराज असल्या बाबांचा, नंतर बोंदुगिरींचा तिरस्कार एवढा भयानक करायचे की ते काय म्हणायचे माहिती आहे ना, ए बामन का बच्चा बग बग नाही करणार, चले जाऊ यहाँ से, असं म्हणून स्वामी समर्थ हाकलून द्यायचे. सत्य आहे, नामस्मरण करत चला, तुमच्या संकटात तुम्ही सहज बाहेर पडचाल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.